9 शतकं, 900 वर्ष उलटली, पण या मातीचा शब्द आजही जागा आहे. हे केवळ एक गाव नाही, तर हा एक जिवंत पुरावा आहे, साक्षात महादेवांच्या अंशाचा. काशीखंडाचे काळभैरव या पवित्र भूमीवर विसावले, जिथे नियती नतमस्तक होते आणि उरते ती फक्त आढळ श्रद्धा. ही परंपरा आहे रक्तातील इमानाची. ही गाथा आहे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या निष्ठेची. जेव्हा गुलाल खोबऱ्याचं सोनं आभाळाला भिडतं, तेव्हा लाखो लोकांच्या कंठातून एकच आवाज घुमतो. ही गाथा आहे 900 वर्षांच्या अतूट विश्वासाची. ही गाथा आहे महाराष्ट्राच्या पुरंदर तालुक्यातील त्या पावनभूमीची, ज्याला जग वीर या नावाने ओळखतात. श्रीनाथांचं मंदिर पुण्यवीर या गावात आले जमुनी मंदिरी पाची भावाचं गणवत. आम्ही या वीर देवस्थानचे पुजारी. माझं नाव प्रसाद गुरव. आमचं गुरव परिवारातून आम्ही 5 ते 7 घरं या ठिकाणी श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची या ठिकाणी परंपरेने आम्ही सेवा करत असतो. वीर म्हणलं की सवाई सर्जाचं चांगलं हा नामघोष या ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळेल. सवाई सर्जा म्हणलं तर हे कलयुग आहे आणि कलयुगाची संपूर्ण सत्ता ही भैरवाच्या हातात आहे. भैरवाचे अनेक रूप आहेत, काळ भैरव आहेत, अष्टभैरव आहेत सगळे. पण तत्पूर्वी आमचं जर देवस्थान बघितलं तर भैरवाच्याकडे मोडतंच. पण त्यापूर्वी आम्हाला एक कथा लागते ती आमच्या भक्त कमळाजी. ज्या भक्ताच्या मागं देव इथे आले ते भक्त कमळाजी धनगर समाजातील तो भक्त होता. त्या भक्ताच्या भक्तीला धावून देव या ठिकाणी आले. ही जी भूमी आहे ही स्मशान भूमी आहे. वीरमध्ये शिवाची 2 स्थाने. आमचं मूळ प्राचीन मंदिर आहे, ज्याला तुम्ही वीर हे नाव आमच्या गावाला पडलं. ते वीरेश्वर हे देवस्थान ऑलरेडी आमच्या पहिलं गावामध्ये आहे आणि त्याच वीरेश्वराच्या आख्यायिकेवरून आमच्या गावाला नाव वीर हे पडलेलं आहे. हे जे म्हस्कोबा दैवत आहे हे शिवच आहेत. वारुळामध्ये सर्परूपात राहिले. भक्ताच्या मागे जे आले ते भक्ताच्या बरोबर देव सर्परूपात कितीतरी वर्ष कमळाजींनी घोंगडीत वागवले. हे जे मंदिर आपण स्वयंभू मूर्त बघितली तीच ती जागा आहे. हे स्मशानभूमीतलं ते वारुळ होतं. ही जमीन राऊत आणि जमदाड्यांची म्हणजे मामा बाचेची जमीन बहिणीला चोळी बांगडी म्हणून कसायला दिलेली. मामानी ते वारुळ नांगरत असताना त्या वारुळामध्ये देव ठेवलेले होते आणि तो फाळ देवाला लागला आणि तिथं देव क्रोधित प्रसन्न झाले. त्यानंतर कमळाजीच्या भक्तीला देवानी आशीर्वाद दिल्यानंतर देवानी काही वचन दिलं की या ठिकाणी तुझ्या भक्तीसाठी मी आलेलो आहे, तू भक्तीला उतरलेला आहे, तुझ्या भाकेला मी धावून आलो आहे, मी इथे ठाण मांडले, आता तुला काय पाहिजे ते माग. तेव्हा देवाने जे सांगितले तेच म्हणजे आमची वीरगावची सगळी जी आहे उन्नती त्या एका वाक्यावर आहे. तर कमळाजींनी सांगितलेलं मागितलेलं एकच वाक्य की देवा मला माझ्या प्रपंचासाठी काही नको, तुझ्या दारामध्ये भक्तीने भावनेने जो भाविक येईल त्याला जे पाहिजे त्याला तुला ते द्यावं लागेल. म्हणजे काय भक्ताच्या भाकेला तू राहा, एवढंच एक वरदान या ठिकाणी कमळाजीने मागितले. आणि ती जी मूर्ती आहे तिथं ज्यावेळेस फाळ लागला त्यावेळेस स्वयंभू प्रकट झालेले ते नाथ महाराजांची ती मूर्ती आहे. ती शेंदूर विलेपनाची मूर्ती आहे आणि कैक वर्षापासून त्याच मूर्तीचं सगळं हे रूप आपल्याला महाराजांच्या या ठिकाणी दिसतं. आणि प्रकट होताना जोगेश्वरीला घेऊन आलेत म्हणून मूळ दाखवले गाळ्यामध्ये सर्प आहे म्हणजे स्वयंभू शिवच आहे आणि नाव स्मशानभूमीत आले म्हणून म्हस्कोबा पडलं. मुख्य
दोन उत्सव आहेत, ती म्हणजे वीरची यात्रा आणि वीरचा दसरा. हे दोन उत्सव महत्त्वाचे आहेत. देवाचे सर्व कार्य हे देवस्थानचे मानकरी, सालकरी, दागिनदार, ग्रामस्थ आणि श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट यांच्या सामूहिक सहकार्यातून आणि एकजुटीतूनच यशस्वी होतात. मुख्य यात्रेची सुरुवात ही देवाच्या लग्नापासून होते. माघ पौर्णिमेच्या एक दिवस आधी देवाला हळद लागते आणि माघ पौर्णिमेच्या दिवशी देवाचा लग्न सोहळा अगदी थाटामाटात पार पडतो. ह्या लग्न सोहळ्याचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत आणि मी डिस्क्रिप्शन मध्ये देखील लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथे पाहू शकता. लग्न सोहळा पार पडल्यानंतर 12व्या दिवशी मारामारी उत्सव असतो. मारामारी म्हणजे रंगशिंपण सोहळा. रंगाचं शिंपण करून ह्या यात्रेची सांगता होते. परंतु ही यात्रा अमावस्यापर्यंत चालते आणि हे 12 ते 15 दिवस लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात. देवाच्या लग्न सोहळ्यानंतर दररोज छबिना असतो. छबिना म्हणजे देवाची पालखीतून मिरवणूक काढली जाते. 12 दिवस दररोज दुपारी आणि रात्री छबिन्याचा कार्यक्रम पार पडतो. पण छबिना पाहण्याचा खरा आनंद हा पंचमीपासून सुरू होतो, कारण पंचमीपासून भाकणूक सुरू होते. छबिना, ढोल ताशासोबत सनईचा आवाज आणि त्यावर ताल धरलेली इथली ही शिस्तप्रिय परंपरा. आमचा देव देवळातून पालखीत बसला आणि पालखी प्रदक्षिणा चालू झाली की त्याला छबिना म्हणतात. छबिन्याचे स्वरूप असं आहे, गावातले सर्व दागिनदार, जे दागिनदार ज्याच्याकडे छत्री, अब्दागिऱ्या, ढोल, निशाणं, दिवट्या, मशाल सगळ्याचा एक तो समूह या मंदिरामध्ये, या देऊळवाड्यामध्ये असतो. आणि देवाची आरती झाल्यानंतर देव पालखीत बसली की तो छबिना मिरवला जातो. आणि तो छबिना पाहण्यासाठी, गुलालाची उधळून काढण्यासाठी तुम्ही जो म्हणताय तो वीर यात्रा आणि वीरचा छबिना तो पाहण्यासाठी भाविक या ठिकाणी येतात.
सगळा सोहळा पार पडत असताना आमचे सर्व ग्रामस्थ वीरमधले देवाशी संबंधित असलेले सर्व सालकरी असतील, दागिनदार असतील, वीर देवस्थान आमचं देवस्थान ट्रस्ट आहे, ते देवस्थानचे सर्व आजी माजी विश्वस्त, सर्व सहकारी आणि देवस्थानचे संबंधित असलेले गावातले सर्व जे त्याला आपण दागिनदार म्हणू, म्हणजे कुणाची छत्री आपदागिरी डोला आहे, सगळेजण देवाची यथोचित सेवा 15 दिवस ती पार पाडतात. आमच्या गावातील छोटं मुलगा जरी छबिन्यात आलं तर ते छबिन्यात आल्यानंतर त्याचा पांढरा परिधान केलेला पोशाख, पायजामा, शर्ट आणि टोपी ही त्याची छबिन्यात असणारच आणि पूर्ण ते येताना तो पांढरा घालून आलेला असतो, पण बाहेर पडताना तो पूर्ण लाल झालेला असतो. तो आनंद आहे तो खूप वेगळा आहे. पंचमीपासून मारामारीपर्यंत देव तलवार खेळतो, तसेच देवाची भाकणूक पार पडते. देव तलवार खेळताना व्हिडिओ काढायचा नसतो. ही परंपरा आपण जपली पाहिजे असं श्रीनाथ मस्कोबा देवस्थान ट्रस्टकडून सांगण्यात येतं. आणि अर्थातच ह्याची काही कारणं आहेत आणि ह्याच नियमाचे पालन करून आपल्या या धार्मिक गोष्टी आपण जपल्या पाहिजे असं मलाही वाटतं. पण हा सोहळा डोळ्याचं पारणं फेडणारा असतो. तुम्हाला शक्य असल्यास नक्की ही यात्रा आणि आपली ही परंपरा नक्की पहा. जर तुम्ही वीर यात्रा पाहिली असेल तर तुमचा अनुभव कसा होता ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. शेवटचा दिवस, मारामारी. हा रंग अंगावर घेण्यासाठी लाखो भाविक वीरमध्ये एकत्र येतात.
विनंती आहे, काट्या पाडक्यांना रस्ता द्या. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असे अनेक व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन येऊ. सवाई सर्जाचं चांगलं.